ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरीप्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्रीया ज्ञानदासाधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिद्धेया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिद्धेया सरस्वती। ओम गम गणपते नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी आणि आमगेल गुरुचरणाक वंदन कन। तशीच आज हे शुभ संदर्भाचेर उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत सांगूक इच्छितो आसाचे। हे प्रपंचा भितर प्रत्येक मनुष्य तेंगेल जीवना भितर आपणान सुखानी संतोषानी आनंदान जीवन करका म्हण विच्च करतो उरता। आणि खंयचे मनुष्य तेंगेल जीवना भितर आपणा दुःख मेळका कष्ट मेळका दारिद्र्य येवका हे खंयचे मनुष्य तेंगेल जीवना भितर इच्छ करतना। प्रत्येक मनुष्य विच्छ करतके म्हटल्यार हाय जगा भितर सुखानी संतोषानी आनंदान जीवन करका आणि त्यासाठीच मनुष्य इडी जीवनभर प्रयत्न करतो उरता। इतलेच न्ही प्रत्येक मनशाक तेंगेल जीवना भितर एक वैयक्तिक जान इच्छा मडील उरता। अर्थात सान पोराच्यान धन व्हड मालगड म्हटल्यार बी तेंगेले विच्छ उरताचेच। तो कितले सान उरू ना कितले जाणटे जाल्ले उरू कितले वये जाल्ले उरू ना तो सावकार उरू ना जाल्यार गरीब उरू चलो उरू चली उरू लग्न जाल्ले उरू लग्न जानशी उरू सगळ्या मनशाक जीवना भितर इच्छ उरताचीच। आणि ते इच्छ पूर्ण करूक मनुष्य प्रयत्न बी करतो उरता। जाल्यार मनशाल जीवना भितर सगळे काल तो कितें इच्छ करता ते सगळे तेका सहजान प्राप्त जावच ना। आणि मनशाक तो काल इच्छ करता ते प्राप्त करून घेवचे उरल्यार प्रथम जाय आशिल्लें म्हटल्यार विश्वास अर्थात सेल्फ कॉन्फिडन्स। सगळे मनशाक तेंगेल जीवना भितर विश्वास अत्यंत आवश्यक जावन आसा। खंयचो मनुष्य स्वताचेर विश्वास करून म्हाका हे जीवना भितर प्राप्त करून घेवका म्हण प्रयत्न करून त्यासाठी निरंतर प्रयत्न करतो इतकी ते मनुष्य सहजान ते प्राप्त करून घेवू शकता। तशच्यान आमी सगळ्यांनी जीवना भितर विश्वास करचे अत्यंत आवश्यक जावन आसा। इतलेच न्ही आज हे कितें आमी प्रपंचाचेर संबंध जोडून आसाच अर्थात रिलेशनशीप कितें जोडून आसाच हे सगळे विश्वासाचेर जोडून आसात। अर्थात सान आशिल्ले तेन्ना आमकां सांगून दिले हो तुगेल बाप्पा हो तुगेल अम्मा हो तुगेल आज्जो हो तुगेल सान बाप्पा हो तुगेल भाव म्हणगे ना हे तुगेल अक्का म्हणगे। तर सान आशिल्ले तेन्ना ते परिचय कनासतना दुसऱ्या कोणाक हो तुगेल बाप्पा हो तुगेल अम्मा म्हण परिचय करून दिले उरल्यार आज आमी तिंका सगळ्याक बाप्पा अम्मा म्हणटे उरता आशिल्लेच। अर्थात सान आशिल्ले तेन्ना आमी कोणाचेर विश्वास दवरता की हो तुगेल बाप्पा हो तुगेल अम्मा म्हण तेच आमी जीवनभर पालन करतो येताच। अर्थात आमी कोणाचेर एक पटी विश्वास करताच की तेच आमगेल जीवनभर तेंचे बर आमगेले संबंध जातो वयता। अर्थात विश्वास अत्यंत आवश्यक जावन आसा। इतलेच न्ही खंयचो मनुष्य विश्वासपूर्वक जीवन करतो इतकी तो मनुष्य जीवना भितर कसले बी साध्य करून घेवू शकताच। जाल्यार आजकाल मनुष्य विश्वास करचे सोडून अर्थात कॉन्फिडन्स करचे सोडून ओवर कॉन्फिडन्स करतो वयता। अर्थात ओवर कॉन्फिडन्स म्हटल्यार अहंकार करतो वयता म्हण। अर्थात हांव सांगिल्लें म्हणकी जावका हांव सांगिल्लें सगळ्यान आयकका हांव सांगिल्लें म्हणकी सगळे चलतो वचका म्हणगे। ताका इंग्लिशान नांव आसा ओवर कॉन्फिडन्स म्हणगे। अर्थात ओवर म्हटल्यार थंयच ते एंड जावन वयता आनी ते आरंभ जावच ना म्हणगे। अर्थात खंयचो मनुष्य अहंकारान जीवन करतो इतकी ते मनशाले दुर्गती सहजान जातो वयता। आणि खंयचो मनुष्य विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक तेगेल जीवना भितर परिपालन करतो इतकी आणि प्रयत्न करतो इतकी ते सहजान मनुष्य ते की जावका तो ते प्राप्त करून घेवू शकता म्हणगे। भगवंत गीते भितर बी सांगताच अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असत इत्युच्यते पार्थ न च तत् प्रयत्न नो इह म्हणगे। अर्थात भगवंत अर्जुना सांगता अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् म्हणगे। अर्थात अश्रद्धेन केल्ले होम अश्रद्धेन दिल्ले दान अश्रद्धेन केल्ले भगवंताल आराधन तप जप
हे खंयचे आमकां फल प्राप्त जावत ना म्हण घेन. अर्थात खंयचे विशयाचेर आमकां श्रद्धा उरतना की भक्ती उरतना की विश्वास उरतना की जाल्यार बी ते आम ते होमा बसताचे आनी कोण सांगले म्हण दान दिताचे आनी कोण सांगले म्हण जप लक्ष खंय घेवन हांगा देवाल स्मरण करतो वयता की ते खंयचे प्रतिफल आमकां प्राप्त जावत ना म्हण घेन. तशच्यान आमी हे जिवना भितर विश्वासपूर्वक काम करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. तेजेच एक सान अशी कथा आसा विश्वासा बद्दलच. ते म्हणल्यार खरें जाल्ली कथा ती. ते म्हणल्यार 1950 भितर हार्वर्ड युनिवर्सिटी भितर एक सायंटिस्ट आशिल्ले. तेंगेलें नांव आशिल्लें कर्ड रिचटन म्हण. तिणी अत्यंत प्रसिद्ध सायंटिस्ट जावन गेलेच, अर्थात विज्ञानी. तिणी तेंगेल्या जिवना भितर सुमार इतले शोध केलेच आनी तुतू भितर तेंगेले एक प्रसिद्ध हे शोध ते आमी आतां सांगूंक इच्छितो आसाच. ते अशें आशिल्लें की म्हणल्यार तिणी एक्सपेरिमेंट करता आसतना एक व्हड उदका टब घेतलेच. अर्थात उदका टब घेवन तुतू भितर भरपूर कोल्ड उदक घालन घेवन दवरलेच, अर्थात थंड उदक घातलेच आनी एक हिंद्रा घेवन धन घेवन ते उदका भितर वडयलेच. उदका भितर घातले नंतर ते हिंदूर ते कोल्ड उदका भितर वचून घेवन 2 निमिषां भितर तेगेले प्राण त्याग करून गेलेच. तशीच तेणें ते हिंद्रा काण घेवन आनीक हिंद्रा धन ते उदका भितर घातलेच. तेन्ना घातले नंतर तो हिंदूर बी 2 निमिषां भितर प्राण त्याग करून गेलेच. तेन्नाच मागीर आनीक हिंद्रा धन घेवन ते टब्बा भितर घातलेच. तो हिंदूर सुमार एक 10 निमिष म्हटल्यार प्रयत्न केलो तुतूच्यान भायर येवका म्हण घेन. आनी प्रयत्न करता करता 10 निमिषां नंतर तो हिंदूर बी सुस्त जावन घेवन प्राण त्याग करचे आशिल्लेच. तेन्नाच ते सायंटिस्टान ते हिंद्रा कडेन आपणाले हात मुखार उचून मुखार येयलेच. तेन्ना ते हिंदूर तेगे हाती चण घेवन वयर येयलेच. नंतर ते हिंद्रा हाण घेवन बरें करून पुसून घेवन ताका खावूक उट्टू सगळे दिलेच. तशीच मारने दिवस परत ते हिंद्राक ते सायंटिस्टांक घेतले आनी परत ते टब्बा भितर कोल्ड उदक घालन तेच हिंद्राक परत ते टब्बा भितर घातले. टब्बा भितर घातले नंतर खंयचे हिंदूर फस्ट घातिले तेन्ना 10 निमिष म्हटल्यार मरू गेले म्हणटा प्रयत्न करतो करतो 10 निमिषां नंतर प्राण त्याग करतो आशिल्ले की तोच हिंदूर 2 दिवस 30 निमिष म्हटल्यार तुतूच्यान भायर येवंक प्रयत्न केले. ते परत 30 निमिष जाले नंतर ते हिंदूर प्राण त्याग करूं येयल्लेच. तेन्ना परत हात घालन घेवन ते हिंद्रा भायर काण परत ताका पुसोवन घेवन परत खावू देन दवरलेच. परत 3 दिवस परत ते हिंद्राक तेणें टब्बा भितर घातलेच तशीच करून. तोच हिंदूर खंयचे 10 निमिषां भितर मरतो आशिल्लो की 2 दिवस 30 निमिष म्हटल्यार तेणें प्रयत्न केले की 3 दिवस तोच हिंदूर 60 निमिष म्हटल्यार 1 तास म्हटल्यार ते टब्बाक पोवते आशिल्लो आनी तुतूच्यान भायर येवंक प्रयत्न करतो आशिल्लो. आनी 3 दिवस ते सायंटिस्टान ते परत हात धन तुतूच्यान भायर काडलेच. आनी ते कितले म्हटल्यार सायंटिस्ट आनी ते सायंटिस्टान ते 3 हिंद्राचे टेस्ट केले. फस्ट, सेकंड आनी थर्ड आशिल्ले. फस्ट 2 हिंद्रा टेस्ट केले तेन्ना ताका कळलेले हे 2 हिंदूर ते टब्बा भितर पडले भितर भिवन घेवनच मन गेले म्हण घेन. अर्थात प्रयत्न करचे पयलेच तिणी तेंगेले प्राण त्याग केले म्हण घेन. आनी हे 3 हिंद्रान केन्ना ते टब्बा भितर पडले की ताका बी भंय दिसले नाशिना. जाल्यार तेणें तुतूच्यान भायर येवच्याक प्रयत्न केले आनी तो केन्ना प्रयत्न करतो आशिल्लो की तेन्ना ताका 10 निमिष म्हटल्यार तेणें प्रयत्न केले. तेन्ना ताका ते हात येले की तो तुतूच्यान वयरच्यान भायर येयलो. तर परत ते सायंटिस्टान परत एक्सपेरिमेंट केलेच. हो फस्ट हिंदू 10 निमिष आशिल्लो, नंतर 30 निमिष म्हटल्यार उरलोच, नंतर 60 निमिष म्हटल्यार पोवते उरलो. ते कशी जाले की म्हण घेन तोच हिंदूर तेच टब्ब आनी तेच उदक जाल्यार 10 निमिषां मरचे आशिल्लो 1 घंटे म्हटल्यार तुतूक पोवते उरलो म्हण घेन. तेन्ना सहजान तेणें ते एक्सपेरिमेंट केले नंतर ताका कळलेले कितके म्हटल्यार खंयचे हिंदूर 10 निमिषाक पोवतो आशिल्लो की आनी मरू येयले तेन्ना ताका ते मुखार एक हात येयलो की सायंटिस्टाले तो वयरच्यान वयर येयलो म्हण तुतूक वयरच्यान येयलो म्हण घेन. तशी 2 दिवस केन्ना टब्बा घातले की ते हिंद्राक विश्वास येयले आतां बी म्हाका खंयची की एक हात येतलो आनी हात तुतूच्यान वयर येतलो म्हण. तेन्ना ताका कितले निमिष जाला उदक कसलें आसा कसलें ताका गोत्त जालें ना. ते खाली विश्वास की तुल्ले एक खंयचे की हात येतलो आपणाक वयर काडटलो म्हण घेन.
दोनने दिवस 30 निमिष म्हटल्यार तेणें प्रयत्न केले आनी तिन्ने दिवस तेगेले विश्वास आनी वाडटो गेले. घातले नंतर आनी केन्नाच भिल ना. तेन्ना 1 तास म्हटल्यार प्रयत्न करतो उरलो. अर्थात खंयची एक आपणाक हात येता हांव तुतूच्यान वयर येवन आपणाक जिवंत उरतलो म्हणगे. तेन्ना ताका शरिराच बी याद नाशिल्ले आनी कोल्ड उदक म्हण बी उडगास नाशिल्ले. कितले टायम जालो म्हणून ताका उडगास नाशिल्ले. तेगेले खाली लक्ष आशिल्ले एक हात येतलो त्या हातीच्यान हांव वयर येतलो म्हणगे. आनी तशीच तो हिंदूर हातीच्यान वयर येयलो म्हणगे. ताका ते सायंटिस्टांनी एक्सपेरिमेंटा नांव दिलें दी होप एक्सपेरिमेंट म्हणगे. अर्थात विश्वासाचे एक्सपेरिमेंट. होप एक्सपेरिमेंट म्हळ्यार खंयचे मनुष्य जिवना भितर केन्ना प्रयत्न करता की ते केन्ना असफलता प्राप्त जावच ना म्हणगे. हे काणी कित्याक सांगलें म्हटल्यार हे काणीचे तात्पर्य इतलेंच. आमकां बी मनशाक जिवना भितर कश्ट दुख्ख तापत्रे येनशी उरता. संसार म्हटले नंतर प्रत्येक जिवना भितर कश्ट दरिद्र दुख्ख तापत्रे येनच येता. जाल्यार आजकाल मनुष्य कश्ट येवचे भितरच भीन घेवन तुतूच्यान भायर वचून सोडटा. ना जाल्यार धंद्या भितर एक फावटी लॉस जाले तुतूच्यान आनी म्हाका भायर येवं जावच ना म्हागेलें जिवन सगळें व्यर्थ जावन गेलें म्हण टेंशन करून डिप्रेशना वचून तो तेगेले प्राण सुद्दां त्याग करून घेवं पळयता. थोडे पोरां शाळे भितर कमी मार्क्स येयल्या बी जिवन त्याग करून घेवं पळयतात. अर्थात आमी मनुश्य कितें जाता की म्हळ्यार फस्ट 2 हिंद्रां म्हण कितें जातात. घातले भितर आमी कश्ट येयले भितर भीन वयतात आनी म्हाका तुच्यान भायर येवं जावच ना हांव जिवना भितर दुख्खा पडलां म्हणगे. जाल्यार खंयचो मनुश्य तेगेले जिवना भितर कितले कश्ट येयल्यार कितले दूख केल्यार ते तिन्ने हिंद्रां म्हण की प्रयत्न करतो उरता की प्रयत्न करता करता तेन्ना तेका एक हात येता. ते हिंद्राक ते सायंटिस्टाल हात येयल्ले. जाल्यार मनशाक प्रत्येक मनशाक तेंगेले जिवना भितर एक हात येता. ते हात म्हटल्यार भगवंताले देवाले. देव खंडीत जावन ताका ते संदर्भाचेर कश्टाच्यान भायर काडटाच. जाल्यार प्रथम मनशाक विश्वास उरका आनी मनशान प्रयत्न बी करतो उरका. प्रयत्न करचे पयले ना विश्वास उरचे पयले भगवंत म्हाका सहाय करतलो म्हणचे हे आमगेले फाल्स विचार. जाल्यार आजकाल मनुष्य कितें जाता की म्हटल्यार कश्ट येयले भितर प्रथम तेगेले मोबायल काडटा. मोबायल काडून कॉन्टेक्ट लिस्टा भितर कोण आपणाक हेल्प करतलो म्हण सगळ्यां नांव पळयतो वयता. हो म्हाका हेल्प करतलो तो म्हाका हेल्प करतलो म्हण सगळ्याक कॉल बी करता. जाल्यार लास्टाक कोणें हेल्प करून जाल्यार आनी कोण करचें आसा म्हण उडगास करतो उरता. तेज नंतर त्या मनशान म्हाका तेन्ना सांगिल्लें कसले कश्ट येयले आपणा कडेन यो आपूण परिहार करता म्हणगे. तेज कडेन बी वचून तो भेटी जाता. तो बी केन्ना ताका ना म्हणटा तेन्ना हो मनुश्य लास्ट अंतीम देवा तुवेंच म्हाका सांबाळका हे कश्टाच्यान पार करका म्हण अंतीम देवा कडेन वयता म्हणगे. अर्थात केन्ना मनुष्य अंतीम विचार जन भगवंता कडेन वयता की तेन्ना बी भगवंत ताका सहाय करताच. जाल्यार तितले संदर्भ कितें आसा कश्टाचे ते आमी जिवना भितर भोगचे पडटा म्हणगे. तशच्यान मनुष्य केन्ना भगवंताचेर विश्वास करता की भगवंताले आराधन करता की तें सहज जावन तो मनुष्य ते कश्टाच्यान दुख्खाच्यान भायर येवं शकता. दुख्ख येवतना मडील अशी नाच सगळ्याकच तेंगेले जिवना भितर दुख्ख आसाच. तुतू भितर हिंदी भितर एक गादे मातू आसा. ते कितके म्हटल्यार खो कर पाने का मजा ही कुछ और है रो कर हंसने का मजा ही कुछ और है हार तो जिंदगी का एक हिस्सा है मेरे दोस्त हार कर जीतने का मजा ही कुछ और है म्हणगे. अर्थात खो कर पाने का मजा ही कुछ और है. जिवना भितर केन्ना आमी शेंडून वयताच आनी परत प्रयत्न करून तेन्ना आमी प्राप्त करून घेता की ते आनंद आमकां मेळचेच दुसरे. नंतर दुसरे सांगताच रो कर हंसने का मजा ही कुछ और है म्हणगे. केन्ना आमी दुख्ख कश्ट दारिद्र्यपण उरता की तेन्ना आमी प्रयत्न करून तुतूच्यान भायर येता की ते आमकां आनंद मेळचेच वेगळे म्हणगे. नंतर तिन्ने सांगताच हार तो जिंदगी का एक हिस्सा है मेरे दोस्त म्हणगे. अर्थात जिवना भितर कश्ट दुख्ख दारिद्र्य हे सगळे येवचे जिवनाचे एक भाग म्हणगे. ते सगळे जिवना भितर प्राप्त जातलेच. जाल्यार हार कर जितने का मजा ही कुछ और है म्हणगे. अर्थात केन्ना आमी जिवना भितर कश्टाच्यान दुख्खाच्यान पार जावन वयर येता की तें सहज जावन आमकां ते आनंद मेळचेच वेगळे म्हणगे. तशच्यान प्रत्येक मनशान तेंगेले जिवना भितर कितले कश्ट येयल्यार कितले दूख केल्यार एक विश्वास मडील दवरका
ते म्हटल्यार भगवंताचेर विश्वास दवरका म्हणगे. आजकाल मनुष्य मनशाचेर विश्वास दवरतात. फस्ट मनशा वचून मेळटाच, हुतूच्यान म्हाका पार कर मरया म्हणगे. जाल्यार तो मनुष्य ना म्हणटा. जाल्यार केन्ना आमी भगवंताचेर विश्वास करून खंयचे बी काम करताच की खंयचो मनुष्य ना म्हणील उरता की फाल सकाळी तोच मनुष्य आपूण तुका हेल्प करता म्हण फुडें येता. अर्थात भगवंत त्या रुपान कुडसीन घेवन आमकां जिवना भितर कश्टाच्यान पार करता म्हणगे. तशच्यान आमी सगळ्यांनी जिवना भितर जातीतले भगवंताले आराधन करचे, स्मरण करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. इंग्लिशा भितर बी सांगतात, विथ गॉड लायफ इज लायक अ एंडलेस होप म्हणगे. विदाउट गॉड लायफ इज लायक अ होपलेस एंड म्हणगे. अर्थात विथ गॉड लायफ इज लायक अ एंडलेस होप. केन्ना आमी भगवंताचेर विश्वास करून जिवना भितर मुखार वयता की ताका एंड म्हणील ना. आमकां जिवना भितर एक ना एक मार्ग आमकां प्राप्त जातो वयता. आनी विदाउट गॉड लायफ इज लायक अ होपलेस एंड म्हणगे. केन्ना आमी भगवंताचेर विश्वास करून अशी प्रयत्न करतो वयता की तेन्ना आमगेलें जिवन व्यर्थ जावन वयता. कोणी आमकां कश्टाच्यान पार करूं शकना म्हणगे. तशच्यान आमी सगळ्यान आमगेल्या जिवना भितर जातीतले भगवंताले आराधन करचे, स्मरण करचे आनी प्रथम म्हटल्यार भगवंताचेर विश्वास करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. आज सगळ्याकच भगवंताचेर विश्वास ना जाला. खंय बरें जाता थंय वयताच. कोणे की सांगले तेगे तेचे खंयचें बरें जाता मऱ्या थंय वचून मेळटाच. आनी कोरें कोण देवाल दर्शन येता थंय वचून मेळटाच. जाल्यार एक कडेन आमी स्थिर विश्वास करनासतना आमी जिवना भितर कश्टाक दुख्खाक आमी वयतो आसाच. तशच्यान आमी सगळ्याकच जिवना भितर एक विश्वास, एक धैर्य, एक शक्ती सामर्थ प्राप्त जावं म्हण आमगेले गुरुचरणाक आनी आराध्य देवी ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थना अर्पण करतेच आमगेले वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव. जेवणा गेलं विचारता कशी असते अनेक
ಓಂ ಜ್ಞಾನಿನಾಂ ಮುಕ್ತಿದಾತ್ರೇಯ ಜ್ಞಾನದ ಸಾಧಕಸ್ಯ ಸ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಚನಃ ಪಾತು ಯೋಗಿಧ್ಯೇಯ ಸರಸ್ವತಿ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಚನಃ ಪಾತು ಯೋಗಿಧ್ಯೇಯ ಸರಸ್ವತಿ. ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ. ಓಂ ದ್ರಾಂ ದತ್ತಾತ್ರೇಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಆಚಾರ್ಯ ಶಂಕರ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಜೈ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ. ಪರಂ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸುಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಸುಂದರವಾದಂಥ ಚಿಂತನೆಯನ್ನು ನಾವು ಈಗ ಮಾತ್ರ ಕೇಳಿದ್ವಿ. ಭಗವಂತನಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸವಿಟ್ಟರೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತೆ ಎಂಬುವಂಥದ್ದು ಅವರು ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ವಿಶ್ವಾಸದೊಂದಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. ತನ್ನಿಮಿತ್ತ ಆ ವಿಶ್ವಾಸದ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು 10 ಸಲ ನಾವು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಚಿಂತನೆಗೆ ನಾವು ಮುಂದುವರಿಯೋಣ. ಪ್ರಾಯಶಃ ನಿನ್ನೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನೀವು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅರುಣಣ್ಣವರು ಮುದ್ರೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುದ್ರೆಯನ್ನು ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಅಂಥೇಳಿ. ಪ್ರಾಯಶಃ ಅನೇಕರಿಗೆ ಮುದ್ರೆಯ ಕಲ್ಪನೆ ಇರಬಹುದು, ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ಮುದ್ರೆಯಿಂದ ಮಾಡಿದಾಗ ಫಲಗಳು ಹೆಚ್ಚು ಸಿಗ್ತವೆ ಎಂಬುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಒಂದು ಭಾವನೆ. ಹೀಗಾಗಿ ಮುದ್ರೆಗಳು ಅನೇಕ ಇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಮುದ್ರೆ ಕುಬೇರ ಮುದ್ರೆ. ಈ ಕುಬೇರ ಮುದ್ರೆ ಈ 2 ಬೆಟ್ಟನ ಹೀಗೆ ಮಡಚಿ ಈ 3 ಬೆಟ್ಟನ ಹೀಗೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಇದಕ್ಕೆ ಕುಬೇರ ಮುದ್ರೆ ಅಂಥೇಳಿ ಹೆಸರು. ಕನಿಷ್ಠಿಕ ಮತ್ತು ಅನಾಮಿಕಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು, ಈ 3 ಬೆಟ್ಟಗಳನ್ನು ಕೂಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಹೀಗೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಈ ಮುದ್ರೆಗೆ ವಿಶೇಷ ಫಲವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಮುದ್ರೆಯನ್ನು ದಿನಕ್ಕೆ 40 ನಿಮಿಷ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು, ವ್ಯವಹಾರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ, ಆರೋಗ್ಯ ಸುಧಾರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ, ಮನಃಶಾಂತಿ ಸಿಗ್ತದೆ, ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತವಂಥದ್ದು ಈ ಮುದ್ರೆಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದಾಗ ಅದರ ಫಲ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ. ಅದನ್ನೇ ಶ್ರೀ ತರುಣವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಾಯಶಃ ಸಾಧ್ಯವಾದರೆ ನಾವು ಈ ಮುದ್ರೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ಮಂತ್ರವನ್ನು ಪಠನೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ನಿನ್ನೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ, ಪ್ರಾಯಶಃ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಅದು ಬಂದಿರ್ಬೋದು, ಆ ಮಂತ್ರ ಬಂದಿರ್ಬೋದು. ಸ್ವಲ್ಪ ಮೊಬೈಲನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೋಡಿಕೊಂಡು ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಹೋಗೋಣ. 10 ಸಲ ನಾವು ಸಮಾಜದಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸೋಣ. ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೊಂಕಣಿಲಿದೆ. ಮನಸ್ಸಿಗೆ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇ ಆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಅದನ್ನು ನಾವು ಕೊಂಕಣಿಯಲ್ಲೇ ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗೆ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ. ದೇವಾಲಯ ಆಶೀರ್ವಾದಾನಿ ಮಾಗಿಲ್ ಸಮಾಜ ಸುಸಂಸ್ಕೃತಿಯಾನು ಸಮೃದ್ಧಿಯಾನು ಸುಖಾನಿ ಶಾಂತಿನಿ ಜೀವನ್ ಕರ್ತಾ ಸಾ.
देवाल आशीर्वादानि मागे समाज सुसंस्कृतियानु समृद्धजान सुखानि शांतीनि जीवन करता सा देवाल आशीर्वादानि मागे समाज सुसंस्कृतियानु समृद्धजान सुखानि शांतीनि जीवन करता सा. ಧನ್ಯವಾದ. ನನ್ನೆಲ್ಲ ಮಾತೆಯರಿಗೆ, ಸಮಾಜದ ಮಿತ್ರರಿಗೆ, ಅಕ್ಕಂದಿರಿಗೆ ಮತ್ತು ಅಣ್ಣಂದಿರಿಗೆ ಪ್ರತಿದಿನದಂತೆ ಇವತ್ತು ನಾವು ಕೂಡ ಸಣ್ಣದಾದಂಥ ಕಥೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿ ಅದರ ಉಪದೇಶದತ್ತ ಸಾಗೋಣ. ಪ್ರಾಯ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ತೆನಾಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣನ ಹೆಸರು ಗೊತ್ತೇ ಇದೆ. ಅದ್ಭುತವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ತೆನಾಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣಂದು. ಅವನ ಜನ್ಮಸ್ಥಳ ತೆನಾಲಿ, ಹೆಸರು ರಾಮಕೃಷ್ಣ. ಆದರೆ ಅವನನ್ನು ನಾವು ತೆನಾಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಅಂಥೇಳಿ ಗುರುತಿಸ್ತೇವೆ. ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣರಾಯ ಅರಸರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವನು ಹಾಸ್ಯ ಕವಿಯಾಗಿ ವಿದ್ವಾಂಸನಾಗಿ ಅವರಿಂದ ಮಣ್ಣೆಯನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದ. ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅವನಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ, ಪ್ರಾಯ ಎಂಥ ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೇ ಇರಲಿ ಅದನ್ನು ತಿಳಿಯಾಗಿಸುವಂಥ, ಅದರಲ್ಲಿ ಹಾಸ್ಯವನ್ನು ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಕಥೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ. ಯಾವಾಗ ಕೃಷ್ಣದೇವರಾಯರು ಅವನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೋ ನಿನ್ನ ಮುಖ ತೋರಿಸಬೇಡ ಅಂಥೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಟ್ಟಲ್ಲಿದ್ದರು ದೇವರಾಯರು, ರಾಜರು. ತಕ್ಷಣ ಅವನು ಹೋಗಿ ಅರ್ಧ ಗಂಟೆಯಲ್ಲೇ ಮಡಿಕಂತನ ಮುಖಕ್ಕೆ ಹಾಕೊಂಡು ಬಂದ. ರಾಜರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ, ಯಾವ ಮನುಷ್ಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಮಡಿಕೆ ಮುಖ ಹಾಕೊಂಡು ಅಂತೇಳಿ. ರಾಜರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕಪ್ಪ ಮಡಿಕೆನ ಹಾಕೊಂಡು ಬಂದು? ಆವಾಗ ತೆನಾಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವೇ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮುಂಚೆ ನಿನ್ನ ಮುಖ ತೋರಿಸ್ಬೇಡ ಅಂಥೇಳಿ. ನಿಮ್ಮ ಮುಖ ನಾನು ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಹೇಗೆ ನನ್ನ ಮುಖ ತೋರಿಸ್ಬಾರ್ದು, ನಿಮ್ಮ ಮುಖ ನೋಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಮಡಿಕೆ ಹಾಕೊಂಡ್ಬಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ರಾಜರಿಗೆ ತಿಳಿ ಹಾಸ್ಯ ಬಂದುಬಿಡ್ತಾರೆ, ಸಂತೋಷವಾಗ್ತದೆ. ಅವನನ್ನು ತನ್ನ ಆಸ್ಥಾನ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅಂಥ ಅದ್ಭುತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ತೆನಾಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣಂದು. ಒಂದೊಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಕಥೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಹೇಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರಾಜ್ಯದ ಸಭೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಅನೇಕ ವಿದ್ವಾಂಸರು ಕೃಷ್ಣದೇವರಾಯನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಅವನಿಂದ ಪುರಸ್ಕಾರ ಪಡೆದು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಿದ್ರು. ಕೆಲವರು ತಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಿದ್ರು. ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವೂ ಕೂಡ ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ತಿತ್ತು. ಒಂದು ದಿನ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ದೊಡ್ಡ ವಿದ್ವಾಂಸರು ಕೃಷ್ಣದೇವರಾಯರ ಆಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಆಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ರಾಜ ಅವರನ್ನು ಸತ್ಕರಿಸ್ತಾನೆ. ಸತ್ಕರಿಸಿ ಕುಶಲೋಪರಿ ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಆ ವಿದ್ವಾಂಸ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಾನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆಯ ವಿದ್ವಾಂಸರಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ಅವರನ್ನು ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅವರ ವಿದ್ವತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾನು ಕೇಳಬಹುದೇ ಅಂಥೇಳಿ. ರಾಜರು ಅದಕ್ಕೆ ಸಮ್ಮತಿಸ್ತಾರೆ. ನೀವು ಯಾವ ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ರೂ ಕೇಳಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನ ವಿದ್ವಾಂಸರಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅವರು ಉತ್ತರವನ್ನು ಸಾರಬಹುದು, ಹೇಳಬಹುದು. ಆವಾಗ ಆ ವಿದ್ವಾಂಸ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ. ಸಾಮಾನ್ಯ ನಾವು 400 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹೋದಾಗ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆ ತುಂಬ ಆಡು ಭಾಷೆಯಾಗಿತ್ತು. ಇವಾಗ ಅದು ಗ್ರಾಂಥಿಕ ಭಾಷೆಯಾಗಿ ಉಳಿದೇ ಇದೆ. ಆದರೆ ಹಿಂದೆ ಆಡು ಭಾಷೆಯಾಗಿ ಪ್ರಾಯಶಃ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವನು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿಯ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಶ್ಲೋಕ ರೂಪವಾಗಿ. ಅವನು ಕೇಳ್ತಾನೆ, ಕಸ್ಮೈ ಪ್ರಸೀದತೆ ವಿಷ್ಣು ಕಿಮಾಂಧ್ರಾಣಾಂ ಅತಿಪ್ರಿಯಂ ಆಂಧ್ರ ಗೀರ್ವಾಣ ಭಾಷಾಯಾಮ್ ಏಕಮೇ ಉತ್ತರಂ ವದ ಅಂಥೇಳಿ ಅವನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕಸ್ಮೈ ಪ್ರಸೀದತೆ ವಿಷ್ಣು, ಭಗವಂತ ಯಾರಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ,
ಪ್ರತ್ಯಕ್ಷನಾಗ್ತಾನೆ, ದರ್ಶನ ಕೊಡ್ತಾನೆ ಎಂಬುವಂಥದ್ದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಕಿಮಾಂಧ್ರಾಣಾಂ ಅತಿ ಪ್ರಿಯಂ, ಆಂಧ್ರದ ಜನರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯವಾದಂಥ ವಸ್ತು ಯಾವುದು ಎಂಬುವಂಥದ್ದು ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ. ಈ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಅವನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆಂಧ್ರ ಗೀರ್ವಾಣ ಭಾಷಾಯಾಮ್, ಆಂಧ್ರ ಭಾಷೆ, ತೆಲುಗು ಭಾಷೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆ ಈ ಎರಡನ್ನು ಸೇರಿಸಿ ಏಕಮೇವೋತ್ತರಂ ವದ, ಒಂದೇ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. ನೋಡಿ ಎಂಥ ಕಠಿಣವಾದಂಥ ಜಟಿಲವಾದಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಆ ವಿದ್ವಾಂಸ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅಂಥೇಳಿ. ಅವನ ಪ್ರಶ್ನೆ ಇಷ್ಟೇ, ಯಾರಿಗೆ ಭಗವಂತ ಒಲಿತಾನೆ, ಆಂಧ್ರದವರಿಗೆ ಇಷ್ಟವಾದಂಥ ವಸ್ತು ಯಾವುದು? ಈ ಎರಡು ಉತ್ತರವನ್ನು ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು, ಉತ್ತರ ಒಂದೇ ಇರಬೇಕು. ಆ ಉತ್ತರ ತೆಲುಗುಗೂ ಸಂಬಂಧವಾಗಿರಬೇಕು, ಸಂಸ್ಕೃತಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಇಡ್ತಾನೆ. ಪ್ರಾಯಶಃ ಅನೇಕ ವಿದ್ವಾಂಸರು ಇರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅನೇಕ ವಿದ್ವಾಂಸರಿಗೆ ಅಲ್ಲಿಯ ತೆಲುಗು ಭಾಷೆ ಕಲ್ಪನೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ತೆಲುಗುನಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು, ಸಂಸ್ಕೃತ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು, ಒಂದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೋದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಎರಡು ಭಾಷೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋದು ಹೇಗೆ? ಹೀಗಾಗಿ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ವಿದ್ವಾಂಸರು ತಮ್ಮ ತಲೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಬಗ್ಗಿಸ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ಸಂಕೋಚವಾಗ್ತದೆ, ಏನು ಮಾಡೋದು ಇವಾಗ ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ನೆನಪು ಬರೋದೇ ತೆನಾಲಿ ರಾಮಂದು. ತೆನಾಲಿ ರಾಮ ಯಾವಾಗ ಹಾಸ್ಯ ಪ್ರಜ್ಞೆ, ಅವನು ತಲೆ ಕೆಲ್ಸ್ಕೊಟ್ಟು ಹಾಗೆ ಕುತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ. ತೆನಾಲಿ ರಾಮನನ್ನು ನೋಡಿ ಮಹಾರಾಜರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯೇನಪ್ಪ ಅಂಥೇಳಿ. ತಕ್ಷಣ ಎದ್ದು ನಿಲ್ತಾನೆ. ಎದ್ದು ನಿಂತು ಪಂಡಿತರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇನ್ನೊಂದು ಸಲ ತಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ತಾವು ಪುನರುಚ್ಚರಿಸಬಹುದೇ ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ಆ ವಿದ್ವಾಂಸ ಪುನಃ ಸಹಜವಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಕಸ್ಮೈ ಪ್ರಸೀದತೆ ವಿಷ್ಣು ಕಿಮಾಂಧ್ರಾಣಾಂ ಅತಿಪ್ರಿಯಂ ಆಂಧ್ರ ಗೀರ್ವಾಣ ಭಾಷಾಯಾಮ್ ಏಕಮೇವೋತ್ತರಂ ವದ ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ತೆನಾಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಹಾರಾಜರೇ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ತುಂಬ ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಉತ್ತರ ತುಂಬ ಸುಲಭವಾಗಿದೆ, ನಾನು ಇದನ್ನು ಕೊಡಬಹುದು ಅಂಥೇಳಿ. ಆವಾಗ ರಾಜರು ಸಂತೋಷವಾಗ್ತದೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಹೇಳಿ ಉತ್ತರವನ್ನು. ಆವಾಗ ಅವರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಅವನು ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾನೆ. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಕಸ್ಮೈ ಪ್ರಸೀದತೆ ವಿಷ್ಣು ಅಂಥೇಳಿ. ವಿಷ್ಣು ಯಾರಿಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ, ಭಗವಂತ ಯಾರಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂಥೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಇಷ್ಟೇ, ಚಿಂತಕಾಯ. ಯಾರು ಭಗವಂತನ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ, ವಿಷ್ಣುವಿನ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ಚಿಂತಕಾಯ ಎಂಬುವಂಥದ್ದು ಅಂದರೆ ಭಗವಂತ ಯಾರಿಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ, ಯಾರು ಭಗವಂತನ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ಚಿಂತಕಾಯ. ನಿಮ್ಮ ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು? ಕಿಮಾಂಧ್ರಾಣಾಂ ಅತಿ ಪ್ರಿಯಂ, ಆಂಧ್ರ ಜನರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದಂಥದ್ದು ಯಾವುದು? ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಚಿಂತಕಾಯ. ಚಿಂಚೆ ಹಣ್ಣು, ಹುಣಸೆ ಹಣ್ಣು. ಆಂಧ್ರ ಜನರಿಗೆ ಹುಣಸೆ ಹಣ್ಣು ತುಂಬ ಇಷ್ಟ. ಅವರ ಎಲ್ಲ ಪದಾರ್ಥಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಹುಣಸೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರ್ತದೆ. ನೋಡಿ, ಎರಡೂ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಒಂದೇಯ, ಚಿಂತಕಾಯ. ಯಾರಿಗೆ ವಿಷ್ಣು ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ ಚಿಂತಕಾಯ, ಯಾರು ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರದ್ದು ಅವನಿಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ. ಆಂಧ್ರ ಜನರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದಂಥ ವಸ್ತು ಯಾವುದು? ಚಿಂತಕಾಯ, ಚಿಂಚೆ ಹಣ್ಣು, ಹುಣಸೆ ಹಣ್ಣು. ಈ ಉತ್ತರ ಕೇಳಿದಾಗ ರಾಜರು ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗ್ತದೆ. ಖುಷಿಯಾಗಿ ಆ ತೆನಾಲಿ ರಾಮನನ್ನು ಅವ್ರು ಸತ್ಕರಿಸ್ತಾರೆ ಎಂಬುವಂಥ ಕಥನ ಕೇಳಿದಾಗ ತೆನಾಲಿ ರಾಮ ಎಷ್ಟು ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿದ್ದ ಎಂಬುವಂಥದ್ದು ಒಂದು ಕಡೆ. ಆದರೆ ತೆನಾಲಿ ರಾಮನ ಉತ್ತರಗಳು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿವೆ ಜೀವನದಲ್ಲಿ. ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೇವೆ, ಭಗವಂತ ನಮಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡೋದೇ ಇಲ್ಲ, ಭಗವಂತನ ಕೃಪೆ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾನೇ ಇಲ್ಲ, ಭಗವಂತ ನಮಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಪ್ರಾಯ ಎಲ್ಲರ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೊರತೆ ಭಗವಂತನದಲ್ಲ, ಇದನ್ನು ನಾವು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಅಲ್ಲಿದ್ದ ಕೊರತೆ ನಮ್ಮದೇ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು.
ಭಗವಂತನಿಗೆ ಇವನಿಗೆ ನಾನು ಒಲಿಯಬೇಕು, ಇವನನ್ನು ಒಲಿಯಬಾರ್ದು ಅಂತ ಅಂಬೋದಿಲ್ಲ. ಯಾರು ಅವನ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಸ್ಮೈ ಪ್ರಸೀದತೆ ವಿಷ್ಣು ಚಿಂತಕಾಯ. ಯಾರಿಗೆ ಭಗವಂತ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾರು ಭಗವಂತನ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೋ ಭಗವಂತ ಅವನಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಲ್ವಾ. ಇವತ್ತು ನಾವು ಭಗವಂತ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವ? ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತೀವಿ? ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ವೆಂಕಟರಮಣ ಅಷ್ಟೇ. ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಭಗವಂತ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಸಲ ಹೇಳುವಂಥದ್ದು, 2 ಸಲ ಹೇಳಿ 3 ಸಲ ಹೇಳಿ ನೀನು ಬರೋದಿಲ್ಲ ನನಗೆ ಗೊತ್ತು ಅಂಥೇಳಿ ನಾವು ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪ್ರಾಯ ನಿರಂತರವಾದಂಥ ಭಗವತ್ ಚಿಂತನೆ ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ಇಲ್ವಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಚಿಂತನೆ ಇರುವುದು ಯಾವುದು? ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನನಗೆ ಹೀಗಾಗಿದೆ, ನನಗೆ ಹಾಗಾಗಿದೆ, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಗಳೇ ಕಷ್ಟಗಳು, ನನಗೆ ಸುಖವೇ ಇಲ್ಲ, ಸಂತೋಷವೇ ಇಲ್ಲ, ಆರೋಗ್ಯವೇ ಇಲ್ಲ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನಾವು ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ ನಮ್ಗೆ ಅದೇ ಬರ್ತದೆ ಹೊರತು ಭಗವಂತ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿದೆಯೇ? ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಯ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ನಮಗೆ ಭಗವಂತ ಬೇಕು, ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕು, ಭಗವಂತನ ದಯೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಾದರೆ ನಾವು ಭಗವಂತನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಪರಿಪಾಠವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾವಾಗ ಆ ರೀತಿಯ ಪರಿಪಾಠವನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಆವಾಗ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತ ನಮಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾಗಿಯೇ ಆಗ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಕಸ್ಮೈ ಪ್ರಸೀದತೆ ವಿಷ್ಣು. ಯಾರಿಗೆ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ? ಚಿಂತಕಾಯ. ಯಾರು ಭಗವಂತ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಗವಂತನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ವೆಂಕಟರಮಣ ಸ್ಮರಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆವಾಗಲೂ ಕೂಡ ಸ್ಮರಿಸೋಣ. ಬಾಕಿ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಸ್ಮರಿಸಬೇಕಲ್ವೇ ಅವನನ್ನು. ಕೇವಲ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿಬಿಟ್ಟರೆ ಅದು ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೇರೂರಿ ಫಲವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಒಂದೇ ದಿನ ಒಂದು ಫಲವನ್ನು ನೆಟ್ಟಿ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದಾದ ಕೂಡಲೇ ಅದನ್ನು ತೆಗೆದು ಮರ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅಥವಾ ಅದಕ್ಕೆ ಜಮೀನಿಲಿಂದ ನೀರು ಸಿಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಫಲ ಅದರ ಬೇರು ಆಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಹೋದಂಗೆ ಅದಕ್ಕೆ ಜೀವಗಳು ತುಂಬಾಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ, ಅದು ತನ್ನಿಂದ ತಾನೇ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಗವದ್ಭಕ್ತಿಯ ಬೇರಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಮುಟ್ಟಬೇಕು? ಪರಮಾತ್ಮ ತನಕ ಮುಟ್ಟಬೇಕು. ಆ ಪರಮಾತ್ಮ ತನಕ ಮುಟ್ಟಬೇಕಾದರೆ ನಿರಂತರವಾದಂಥ ಪರಮಾತ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಯಾವಾಗ ಪರಮಾತ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿಯೋ ಆವಾಗ ನಾವು ಒಂದು ಸಲ ಕಷ್ಟದಾಗ ಕರೆದಾಗ ಅವನು ಬರದೇ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಭಗವತ್ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಆ ಭಗವಂತನ ಪ್ರಸನ್ನೆಗೋಸ್ಕರ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಾದರೂ ಕೂಡ ಅವನ ಸ್ಮರಣೆಗೋಸ್ಕರ ತೆಗೆದಿಡೋಣ. ತನ್ನ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕಗೊಳಿಸೋಣ. ಇದನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕಾಗಿಯೇ ಈ ಕಥೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದು. ಅಂದರೆ ಅವನು ಉತ್ತರ ಕೊಡೋದು ಇಷ್ಟೇಯ. ಭಗವಂತ ಯಾರಿಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ? ಚಿಂತಕಾಯ. ಯಾರು ಭಗವಂತ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ, ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೆ, ಕಷ್ಟವನ್ನು ಪರಿಹರಿಸ್ತಾನೆ ಎಂಬಂಥ ಸತ್ಯ ಯಾವಾಗ ನಮಗೆ ತಿಳಿದಿದೆಯೋ ಆವಾಗ ನಾವು ಕಷ್ಟ ಕೋಟಲಿಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಭಗವತ್ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಎಂಬಂಥ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಂಥ ಶಕ್ತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ದೇವಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೂಡ ತುಂಬಲಿ ಅಂಥೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.